कोणाची इच्छा असेल माझे 1500 रुपये लाडक्या बहिणीचे हे चालू राहावं, तिची पण इच्छा पूर्ण होईल. कोणाचं असेल माझ्या नातूचं लग्न माझ्या डोळ्यात देखत व्हावं, तिचीही इच्छा पूर्ण होईल. हा संत आहे की ही घटना घडवून आणण्याचं काम ते करतात. तर कसं करतात बरं? जसं की नारद मुनी काय करतात बरं? सगळ्यांना माहित असेल काय करतात. त्यांचं काम काय? लावायचं काम बरोबर. पार्वती मातेकडे गेली. पार्वती मातेकडे गेल्यानंतर काय पार्वती माता काय चाललंय? आणि पार्वती मातेला वाटलं आज साक्षात नारद मुनी आपल्याकडे आले म्हणून त्यांचा हात त्यांची पूजा दिसली की पतिव्रता आहे. आणि पतिव्रता नुसती पतिव्रता नाही तर कशी एक नंबरची पतिव्रता आहे. आला की एक नंबरची पतिव्रता ती आहे. मग काय मी 2 नंबर पतिव्रता आहे का? नाही 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 नाही, एक नंबरची पतिव्रता कोण आहे? मी आहे म्हणे पतिव्रता एक नंबरची. नाही नाही, ती अनुसया माता ती एक नंबरची पतिव्रता आहे म्हणे. असं कसं काय होऊ शकतं? दत्तप्रभूंचा रोजचा असायचा. एका दिवसामध्ये दत्तप्रभू एवढी यातना एवढा प्रवास दत्तप्रभू करायचे, एवढा गुरुदेव दत्तांचा. परंतु आपण हात घेतले का परत खाली? अहो हे 25 वर्षाचे हात बाबा, तसं सांगितलं आर्मी मध्ये होते ना, तसा हात खाली नाही घातला. आणि आपलं अजून काय 20-25 वय आपला, वरती हात करा. लाट वरती हात करायचे. दत्तप्रभूंना दिसले पाहिजे आपले हात. कोणाचे काढले, कोणाचे हात मिसरीचे, कोणाचे हात कशाचे. कोणी पारायण केलंय, कोणी या ठिकाणी सेवा केली, दत्तप्रभूंना कळू द्या. जसं की एखादा साधू हात खाली नका करायची. एखादा जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन प्रेमाने